रायगडचा राजा मासा जिताडा. सगळं भंगार उचलून हे केलं. सगळे बेरिंग वगैरे लावून हे केलं. आया नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मी सागर भाऊ आणि आम्ही तिघंजण आलो फिशिंगला. आणि पार्टनर एक आहे, तो आमच्या दुसऱ्या स्पॉटला आहे. बघूया आता या स्पॉटला पहिलं आपल्याला काय मिळते. सकाळची वेळ आहे आणि आता इथे थोडा वेळेला आपण फिशिंग करणार आहोत. बघूया काय मिळते इथे. आणि इथे जर काय गेम झाला तर आपण इथेच कंटिन्यू फिशिंग करणार आहोत. आणि नाही झालं तर दुसऱ्या स्पॉटला जाऊ. तर मित्रांनो, एकदम बघा पूर्ण दगडांचा स्पॉट आहे. आणि या स्पॉटमध्ये जरा लागण्याचे चान्स आहेत, फक्त हवा जरा जास्त आहे. तर एक अंदाज घेऊ आपण, अर्धा तास ते 1 तास काय लागते काय ते. त्याच्यानंतर मग आपण स्पॉट बदलू, बघूया होते. आणि या स्पॉटला आपण पुन्हा संध्याकाळी पण येऊ कदाचित. चालते लोक, माझ्या शर्टावर आपल्याला अंदाज लागत असेल हवा किती. चल तर डायरेक्ट आता व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, आता आम्ही आलो ते म्हणजे सनराईज हॉटेलमध्ये, श्रीवर्धनमध्ये आता आम्ही आहोत. जीवना बीचला फिशिंग केलं आहे. तर माझ्यासोबत सागर भाऊ आहेत, त्याचबरोबर धीरज आहे आणि काय रियाज भाई, असे आम्ही 4 जण आहोत फिशिंग करायला. तर आता आम्ही इथून जेवण करतो आणि जेवल्याच्या नंतर आमचा स्पॉट जो आहे तो बदलतो, कारण आम्हाला इथे काय कॅच झाले नाही श्रीवर्धनला. तर याच्यानंतर बघूया आपल्याला काय कॅच होतं. पहिले जेवणामध्ये काय ते तुम्हाला दाखवतो.
आणि मग नेहमीच्या आपली फिशिंग करतो. जरा संध्याकाळचा जेव्हा चान्स आहे फिशिंगचा, जेव्हा मासे लागण्याची शक्यता आहे. आता कसं ऊन पडलं, आता 1:30 वाजला ना, किती वाजले? 1:30 वाजला. 1:30 वाजला आहे. तर आता मी 2, 2:30, 3 3 ते 3:30 वाजता आपली दुसऱ्या स्पॉटवर पोहोचतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो आपल्याला काय कॅचेस होतात की नाही ते. चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. धन्यवाद. मित्रांनो, आम्ही व्हेज पुलाव ऑर्डर केला होता. हा बघा, हा व्हेज पुलाव. आणि रियाज दादा तुम्ही बघितला नसाल मागाशी, बघायचं आहे. चला तर आता त्याने काय काय ऑर्डर केले ते बघूया आणि आपल्या जेवणाला सुरुवात होईल थोड्या वेळेला. जेवण कसं आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी. चिकन महिन्याचा सीझन नाही, म्हणजे जसं शनिवार रविवार. तर मित्रांनो, बिर्याणी आमच्या वाढून झाल्यात. तर आम्हाला विचारूया आपण. आम्याने घेतले चिकन बिर्याणी. आम्हाला कसं वाटतंय? आता फिशिंग करून आलेलो आहोत. आजचा दिवस आहे हे चांगला होता, पाणी वगैरे चांगलं होतं, मच्छी आलेली. नेक्स्ट टाइम होईल की. आता जेवायला बसलो. जेवणाचं सांग कसं काय वाटतं तुला? टेस्ट अप्रतिम आहे, मस्त बिर्याणीचे. याजवाईत जवळ हॉटेल आहे तिथे आलेलो आहोत. आम्ही आई घेतले चिकन बिर्याणी दोघांनी आणि आम्ही दोघांनी व्हेज घेतले. पण टेस्ट जे आहे ना ते एकदम मस्त आहे. कधी तर श्रीवर्धनला आलेत तर ह्या हॉटेलला नक्की भेट द्या. सनराईज हॉटेल आहे. मगाशी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे मी, तर एकदा पुन्हा सांगतो की सनराईज हॉटेलला एकदा भेट द्या आणि स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्या. धन्यवाद. तर मित्रांनो, जेवण करून झालं आणि आता आम्ही निघतो ते म्हणजे दुसऱ्या स्पॉटला. बघूया आपल्या दुसऱ्या स्पॉटला गेल्याच्या नंतर काय मिळते काय ते. चला तर ब्लॉग असा चालू राहणार आहे. तर मित्रांनो, जेवण करून आलो आणि आता आम्ही आलो श्रीवर्धनच्या बीचवर. ही बघा, हा बीच आहे आणि इथे बघू शकता मोठी कोलबी आहे बघा आमच्या पाठी. बघा भरपूर मोठी आहे. ही सगळी लोखंडाची आहे, पूर्ण प्लेट्सनी बनवलं आहे. जवळ जाऊन दाखवतो मला एकदा. आणि हा बीच आहे ना, तुम्हाला असं वाटेल की ओळखीचा आहे. आमचा सेम असाच बीच आहे ना, हा स्ट्रक्चर आहे. जो अक्षी साखरेतला बीच आहे ना तसाच आहे. हा बीच आहे आणि इकडे यांचं फोटोशूट चालू आहे. आपण थोड्या वेळात फिशिंगचा व्हिडिओ आपला येणार आहे, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा. सगळं भंगार उचलून हे केलंय. तिकडते हे बोटिंग बनवून. तर मित्रांनो, आता आपण कोलंबी बघून झालंय. जे स्क्रॅपचं लोखंड असतं ना त्याची कोलंबी बघून झाले. तर आता आपण पुढे बघणार आहोत एक खेकडा, चिंबोरी आहे. बघूया कशी आहे ती पण. तर मित्रांनो, आता आपण ज्या स्पॉटला आलो ना, चिंबोरी बनवली आहे बघा. पाठीमागे बघू शकता ती मोठी चिंबोरी आहे. मी बॅक कॅमेराने दाखवतो. हो गाईस, सगळे बेरिंग वगैरे लावून हे केलं आहे. थोडासा डोक्याला पत्रा वापरला आहे. बाकी बेरिंग वापरून मस्त. तर मित्रांनो, हा जो श्रीवर्धन बीच आहे ना, तो आपला अक्षी वर्सोली नागाव बीचचा कॉम्बो आहे. जरा सेम वाटते थोडंसं, की आता आपण आपल्या गावातच असं फिलिंग वाटते. या बीचच्या इथे बघा बनाना राईड्स वगैरे आहे, घोडागाडी आणि बोटिंग वगैरे आहे. तर तुम्ही कधी आलेत बीचवर तर जाऊ शकता ना. आता आम्हाला टाईम झाला आहे, आपल्याला जायचं आहे आता दुसऱ्या स्पॉटला फिशिंगला. आणि आज बिग गेम करायचं आहे काय करून. काय वाटतं सर भाऊ, बिग गेम होईल की नाही? हे करून आपण आज बिग गेम करूनच जाऊ. आजचा टार्गेट काय असणार आपला? झाला तरी रात्री झाला तरी चालेल. आपलं टार्गेट आहे फक्त बॅरामुंडी, जिताडा. एकतरी जिताडा आज आम्ही काढणार अशी आमची आशा आहे आणि आम्हाला विश्वास पण आहे. बघूया, थोडा संध्याकाळ होते, आता ऊन भरपूर आहे आणि जरासा कालोख पडला ना की जरा गेम होण्याचे चान्सेस आहे. भरती अजून आहे. बघूया, फुल हाय टाईडला आपल्याला जिताडा लागतोय का. जबरदस्त व्ह्यू आहे, पूर्ण कातळ आहे बघा, एक नंबर. जरा मासे लागण्याचा चान्स थोडा आपल्याला जास्त वाटतंय. बघा तर काय लागते काय ते.
फिशिंगला आलो होतो आणि आम्हाला बघा काय लागलंय गोबरा आणि याला आता रिलीज करते. हो गेला तर घेते दिसतंय. ड्रॅगन मार ना ड्रॅगन मार इकडं इथे दाखव रन मारते ओढते मोठा चांगलाच खेळ. मोठा खेचते घेतो मला पाहिजे कोबरा वरती दाखव ना गोबरा अय जिताडा लिंगरूवर काढला सागर हो ना लिंगरूवर आणता व्हिडिओ नंतर करू. तर मित्रांनो आता आपली फिशिंग करून झालंय आणि आपल्याला काय कॅच झालंय बघा. बिग बारामुंडी रायगडचा राजा मासा जिताडा बघा काय साईज आहे कडक मध्ये. इकडे चला माझं ऐका एक 11 मोठी लावू शकतो. जबरदस्त. आणि आजचा आपला सेटअप दाखवतो तुम्हाला. आजचा सेटअप होता माझा फेवरेट मिस्टर फ्लूड गार्ड आहे पेन परफ्यूड IV 4000 आणि जो ल्यूर यूज केला होता तो रफाला शॅडोर आहे. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. अरे पक्का